नमस्कार, वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण हिवाळा विशेष छान रसरशीत बहुगुणी असलेला आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत। गुलाबजाम सारखाच रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा आज आपण आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा ते बघूया। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळेत हा गुळातील आवळ्याचा मुरंबा तयार करू शकता। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बहुगुणी आवळ्याचा मुरंबा तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। हिवाळा सुरू आहे आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात छान टवटवीत आणि ताजे आवळे विकायला आहेत। या दिवसांमध्ये छान ताज्या आवळ्यांचा मुरंबा तयार करून ठेवला की तो वर्षभर छान राहतो। आवळे घेत असताना कमी डाग असलेले आणि छान छोटे छोटे आवळे आपल्याला निवडून घ्यायचे आहे। असे छोटे छोटे आवळे निवडून घेतल्यामुळे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला सुद्धा फार छान लागतात। हे आवळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर मी इथे अर्धा किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहेत। त्यात भरपूर पाणी टाकायचं आणि 1 चमचा मीठ टाकून हे आवळे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे आहे। तर अर्धा तास झालेला आहे। यावरती लागलेली धूळ माती सगळं काही निघलेलं आहे। हाताने छान चोळून चोळून आवळे आपण स्वच्छ करून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। तुम्ही आणखीन एका पाण्याने धुवून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर गॅसवरती एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे। झाकण लावून खळखळून उकळून घेतलेलं आहे। आता या कढईवर एखादी ताट किंवा एखादी चाळण ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये स्वच्छ करून घेतलेले आवळे ठेवायचे आहे। हे आवळे ठेवताना एकावर एक न ठेवता सिंगल लेअरमध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून आवळे व्यवस्थित आणि लवकर शिजल्या जाईल। जर आवळे जास्त असतील तर तुम्ही 2 बॅचमध्ये किंवा दुसऱ्या कढईमध्ये हे वाफवून घेऊ शकता। एकावर एक आवळे न ठेवता पसरवून घेतल्यामुळे आवळ्यांना छान वाफ लागते, ते लवकरात लवकर शिजल्या जातात आणि आवळे व्यवस्थित शिजल्यामुळे ते वर्षभर टिकण्यास मदत होते। अजिबात ते खराब होत नाही। झाकण लावायचा आणि 15 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटे झालेली आहे। 15 मिनिटानंतर झाकण काढून बघूया। 15 मिनिटं आवळे वाफवून घेतल्यामुळे त्याचा रंग बघा हलकासा पिवळा झालेला आहे। पूर्वी ते हिरव्या रंगाचे होते। वाफवून घेतल्यामुळे बघा आवळ्याला अशा सुरकुत्या दिसून येते। आवळ्यावरची लेयर हलकीशी निघाल्यासारखी होते आणि आवळा सुद्धा असा चिरल्यासारखा होतो। या आवळ्याचे अगदी सहज तुकडे होतात, म्हणजे तुमचा आवळा अर्धवट शिजला गेलेला आहे। अशा तुम्ही पाकळ्या मोकळ्या करून उन्हात वाळवून याची पावडर तयार करू शकता। ही आवळ्याची पावडर वर्षभर आरामात टिकते। सगळे आवळे आपण कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊया। कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हे आवळे आपल्याला पुसून कोरडे करून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास फॅनच्या हवेत ठेवून आवळे सुकवून घ्यायचे आहे। पाण्याचा अंश यात कमीत कमी असावा। सगळे आवळे मी इथे पुसून कोरडे करून घेतलेले आहे। फोर्कने आवळ्यांवर आपण छिद्र करून घेणार आहोत। असा चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूने सुद्धा यावर छिद्र करून घेऊ शकता। असे आवळ्याला आपण छिद्र करून घेतलं की गुळाचा पाक छान आतपर्यंत मुरला जातो आणि मुरंबा छान रसरशीत आणि मऊसूत होतो। या पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांवर छिद्र करून घ्यायचं आहे। सगळ्या आवळ्यांवर छिद्र आपण करून घेतलेलं आहे। आता गॅसवर एक कोरडी आणि स्वच्छ कढई ठेवायची आहे। सगळे आवळे आपण कढईमध्ये टाकून द्यायचे। पाण्याचा अंश आवळ्याला अगदी कमी असावा। सगळे आवळे आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। अर्धा किलो आवळे घेतले आहेत, तर त्यासाठी 400 ते 450 ग्राम गूळ घ्यायचा आहे आणि जर आवळा 1 किलो असेल तर त्यासाठी 800 ग्राम गूळ घ्यायचा। यासोबतच मी इथे अर्धी वाटी साखर घालते आहे। साखर घातल्यामुळे पाक घट्ट होत नाही, कडक होत नाही आणि दिसायलाही खूप छान दिसते। सोबतच आवळ्याच्या या मुरंब्याला छान चकाकी येते। यात आपण अगदी चिमूटभर मीठ टाकूया।
कोणत्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकलं तर त्याची चव आणखीनच वाढते. आता गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला गूळ आणि साखर संपूर्ण वितळेपर्यंत अगदी तळापासून फिरवून घेत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटं मोठ्या आचेवरच आपण गूळ आणि साखर वितळून घेऊया. तुम्ही बघू शकता 5-6 मिनिटांनंतर गूळ आणि साखर यात संपूर्ण वितळली आहे. जर तुम्हाला गूळ न घालता हा मुरांबा बनवायचा असेल तर तुम्ही 1 किलो आवळ्याला 900 ग्राम साखर आणि अर्धा किलो आवळ्याला 400 ग्राम साखर वापरा. साखर किंवा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आवळ्याला छिद्र करून घेतल्यामुळे हा जो पाक आहे आवळ्यामध्ये छान शोषला जात आहे आणि हळूहळू रंगसुद्धा छान गुलाबजाम सारखा येत आहे. गूळ साखर संपूर्ण विरघळली आहे. आता यावर झाकून देऊन अर्धा तास आपण हे शिजवून घेणार आहोत. हे शिजवून घेत असताना मात्र 2 ते 3 वेळा झाकण काढून अधूनमधून फिरवून घेत राहायचं आहे. झाकण कढईवर अर्धवट ठेवायचं आहे, ज्यामुळे पाक उतू जाणार नाही. मध्यम आचेवर 15 मिनिटं आपण हे छान शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता रंग हलकासा बदलायला सुरुवात झालेली आहे. आवळ्यांनी बऱ्यापैकी गुळाचा पाक शोषून घेतलेला आहे. चमचाने छान तळापासून फिरवून घ्यायचं आहे आणि परत अर्धवट झाकण लावून 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. बरोबर अर्धा तास इथे झालेला आहे. मध्यम आचेवर आवळे आपण शिजवून घेतलेले आहे. गुळाचा पाक अगदी पातळच आहे, जरा सुद्धा तो घट्ट झालेला नाही. यावेळी तुम्ही यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालू शकता किंवा वेलची फोडून सुद्धा यामध्ये टाकू शकता. मी इथे वेलची स्किप केलेली आहे. अर्धा तास शिजवून घेतल्यानंतर गॅस आपण बंद केलेला आहे. हे संपूर्ण थंड झाल्यानंतर खाण्यासाठी तयार होते. हा मुरांबा रात्रभर मी असाच झाकून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं, मस्त रसरशीत आवळ्याचा हा मुरांबा तयार झालेला आहे. आवळ्यांनी देखील बऱ्यापैकी पाक शोषून घेतलेला आहे. अगदी मऊ रसाळ, तोंडात टाकताच विरघळणारा हा आवळ्याचा मुरांबा फ्रीजच्या बाहेर 5-6 महिने अगदी आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये वर्ष 1.5 वर्ष अगदी व्यवस्थित हे टिकतं. बाजारात मिळणारा आवळ्यांचा मुरांबा खूप महाग असतो, तर घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वस्तात मस्त असा आवळ्याचा मुरांबा इथे आपण तयार करून घेतलेला आहे. मुरांबा संपूर्ण थंड करून घेतला आहे. मस्त रसरशीत आवळ्याचा हा मुरांबा खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.